समितीचा वेळ तुम्ही 24 डिसेंबर न ठेवता त्यापुढेही शिंदे समिती काम करू शकते असं म्हटलेलं आहे. काय कारण आहे, तुम्हाला शिंदे समितीकडून काय अपेक्षा? आणखीन पुरावे सापडतील, कायदा तर पारित कराच. असा परत गैरअर्थ काढू नका की शिंदे समितीनं सरकारनं गैरअर्थ काढू नका की शिंदे समितीचं काम सुरू ठेवलं म्हणजे वेळ वाढून द्या. 24 डिसेंबरच्या त्याच नोंदीचा आधार घेऊन कायदा पारित महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून करा. मराठा आणि कुणबी एकच आहेत, काही फरक नाहीये. कायदा पारित करा आणि शिंदे समितीचंही काम सुरू राहू दे. शिंदे समितीचा अहवाल 24 पर्यंत आला, अंतिम अहवाल आला आणि त्याबरोबर कायदेशीर प्रक्रियेसाठी थोडाफार मागे पुढे वेळ लागतो. तर त्यासाठी जर सरकारनं एक एक टप्पा पॉझिटिव्ह करतंय असं तुम्हाला वाटलं तर तुम्ही ऍडजस्ट करणार आहात का, करू शकता का? मग आता 2 महिने मागं पुढं सरकलोत ना, किती मागं सरकीत आम्हाला आणखी. हे 2 महिने मागं पुढं सरकेलं होतं. आता मागं पुढं सरकत नसतं काय, आता जागेवरच असतं. कवर मागं पुढं सरकवतो, पार गुडघे मोडले, आमचे पाय दुखायला लागले, सगळं बारगडं दुखायला लागले. मागं पुढं कवर सरकीत आम्हाला आता बस झालं. कायदेशीर बाबींना कायदेशीर बाजूला त्यांनी लय भारी भारी आणली होती. ते अर्धी इंग्लिश जोडीत होती, सगळे भारी भारीच होते. ते कायदा बनणारेच आहेत सगळे आलेले नमुने. ते त्यांच्यापेक्षा हुशार कोण नाही महाराष्ट्रात, ते त्यांनाही माहिती. त्यांनीच काटछाट करून शब्द घेतलेले. कायदा असा पारित करता येतो म्हणून ते शब्द घेतले. त्या शब्दावर सगळं होतं, जे कागदावर लिहिलंय त्याप्रमाणे सरकारनं काम करावं. आता पुढं नाही मागं नाही कायदा बनायला आणि त्याला. मग 3 महिन्यापासून काय चाललंय, मागचे 3 मधले 40 दिवस आणि हे 60 दिवस होता का असं 20 वर्ष आणखी. आता नसतं जमत ते. सरकारनं आमच्याही भावना आता समजून घ्या. विनाकारण आम्हाला उगाच रक्तळलेलं सरकारनं आता आणू नये. शिंदे समितीनं 15 कोटी दाखले तपासले असं सांगतात. मग राज्याची लोकसंख्या ही 12 कोटी आहे. मग हे आकडे आले कुठून असं छगन भुजबळ म्हणतात. त्याला काही नाही कळत. मला वाटलं दुसरं कोणाचं आहे का काय त्याच्याकडून हुकला